दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 10 जुलै रोजी उजनी धरणाची अपडेट काय असणार आहे, दौंडचा विसर्ग किती असणार आहे आणि उजनीतून सोडला जाणारा विसर्ग वाढवला जाणार आहे का कमी करणार आहे का तेवढाच कायम राहणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। दर्शक हो आज 10 जुलै रोजी सकाळी 6ची जर अपडेट आपण पाहिली तर दौंडवरून येण्याची आवक आहे ती आवक जवळपास 20,336 क्युसेक्स आहे। उजनीच्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर सुरू आहे, त्यामुळे येणारी आवक ही वाढते। काल सायंकाळची जर अपडेट आपण पाहिली असेल दौंडच्या आवकची तर ती 18,997 होती, म्हणजे त्यामुळे थोडीफार वाढ झाली आहे आणि ही वाढ होत आहे। त्यामुळे धरणातून 8 जुलैपासून जो काही 10,000चा विसर्ग सोडण्यात येतोय त्यामुळे धरणाची जी टक्केवारी आहे ती टक्केवारीसुद्धा आता थोडीफार वधारली, थोडी स्थिर झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते। काल सायंकाळी 6 वाजता बघितली तर ती 91.72% इतकी होती, मात्र आज सकाळी 6 वाजता ती टक्केवारी 92.79% इतकी झाली आणि धरणाचा एकूण पाणीसाठा हा 113.37 TMC झाला असून उपयुक्त पाणीसाठा हा 49.71 TMC झाला आहे। दर्शक हो दौंडची आवक सातत्याने वाढते आहे। साधारण 8 जुलैपासून धरणातून 10,000चा विसर्ग हा काय करता होता सोडण्यात येत होता पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं, मात्र आज 10 जुलै रोजी सकाळी 8 वाजल्यापासून त्या विसर्गामध्ये थोडी वाढ करण्यात येते। 10,000 ऐवजी आता 15,000 क्युसेक्सनं उजनी धरणातून हे पाणी आहे ते भीमा नदीमध्ये सुटणार आहे। त्यामुळं नदीकाठच्या नागरिकांनी थोडं सतर्क राहावं असं आवाहन उजनी धरण व्यवस्थापन भीमानगरचे कार्यकारी अभियंता RP मोरे यांनी या ठिकाणी माध्यमांना ही माहिती दिलेली आहे। त्यामुळे आता उजनी धरणातून जो 10,000चा विसर्ग होता तो वाढून आता 15,000 क्युसेक इतका करण्यात आला आहे। त्याच पद्धतीनं बोगद्याचा जो विसर्ग आहे तो बोगद्याचा विसर्ग 900 क्युसेक आहे, दहेगावचा 80 क्युसेक आहे, सीनामाड्याचा 180 क्युसेक आहे आणि जो कॅनॉलचा आहे कॅनॉलसुद्धा जो विसर्ग 1900 क्युसेक्स आहे तो विसर्ग त्या ठिकाणी कायम आहे। त्यामुळे आता दर्शक आपली एक माहिती लक्षात घेणं गरजेचं आहे की दौंडची आवक आहे, दौंडची आवक सातत्यानं वाढायला लागली आहे। त्यामुळे आता उजनी धरण हे 100कडे चालले आणि उजनी धरण एकदा भरले की जो काही दौंडची आवक येते ती येणारी आवक ही थेट खाली आपल्याला उजनी धरणातून भीमा पात्रामध्ये ती सोडली जाणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी आता थोडं सजग राहणं गरजेचं आहे, कारण आता जुलै महिना चालू आहे, जुलैचा आणखीन 15वाडासुद्धा गेला नाही। त्यामुळं पावसाचे आणखीन 2-2.5 महिने आहेत, परतीचा पाऊस आहे। त्यामुळे जो काही येणार पाणी आहे ते येणार पाणी थेट आता भीमा नदीमध्ये सोडलं जाणार आहे। त्यामुळे भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी थोडं सतर्क राहणं गरजेचं आहे। जे काही धरणाचे अपडेट आहे ते अपडेट आम्ही आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवतोय। तुम्ही मात्र आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर नदीकाठच्या नागरिकांनी आपली स्वतःची आणि आपली जी काही विद्युत मोटर आहे त्याची काळजी घ्या। अनेक शेतकरी काय करतात, जीव धोक्यात घालून आपल्या मोटरी बसवत असताना जीव धोक्यात जातो। त्यामुळे थोडं आपला जीव सांभाळून आपल्या स्वतःची काळजी घेऊन आपल्या शेती पिकाची काळजी घेऊन आपण व्यवस्थित ह्या अपडेटकडे लक्ष द्यावं असं आवाहनसुद्धा आम्ही तुम्हाला या माध्यमातून या ठिकाणी करतोय। त्यामुळे आजची महत्त्वाची अपडेट एवढीच की उजनी धरणातून 10,000चा विसर्ग सोडण्यात येत होता तो आता 15,000 केला आहे। दौंडची जी आवक आहे ती दौंडची आवक आता 20,000 झाली आहे आणि उजनी धरणाची टक्केवारी आहे ती 92.79 इतकी झालेली आहे।